पुढची बातमी पाहूयात। आज राजमाता जिजाऊंची 427वी जयंती आहे। सिंदखेड राजामध्ये जन्मोत्सव सोहळा आता संपन्न होतोय। शिवप्रेमींची मोठी गर्दी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते। आकर्षक फुलांची सजावट सुद्धा या ठिकाणी करण्यात आली आहे। रांगोळ्या सुद्धा काढण्यात आल्यात। रांगोळीमधून जिजाबाईंचं चित्र सुद्धा रेखाटण्याचा प्रयत्न या कलाकारांनी केलेला आहे। सिंदखेड राजामध्ये जन्मोत्सव सोहळा सध्या संपन्न होतोय। शिवप्रेमींची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते। बुलढाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा येथे राष्ट्रमाता मा जिजाऊंच्या जयंती सोहळा जो आहे मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय। आज पहाटे लखुजीराव जाधव जिजाऊंचे वडील आणि त्यांचे जे काही वंशज आहेत त्या वंशजांनी जे लखुजीराव जाधवांच्या या ठिकाणी पारंपरिक पूजा केलेली आहे। शासकीय पूजा देखील या ठिकाणी पार पडलेली आहे। आणि मी सध्या या जन्मगावासमोर असलेल्या जन्मस्थळावर आहे आणि आपण पाहू शकतो याच्या मागेच सकाळपासूनच जिजाऊ भक्तांनी मोठी गर्दी जी आहे राजमाता जिजाऊंना या ठिकाणी अभिवादन करण्याकरता केलेली आहे। राज्यभरातूनच नव्हे तर राज्याच्या बाहेरून देखील लाखोंच्या संख्येनं आज जिजाऊ भक्त जे आहे ते या मातृतीर्थ नगरीमध्ये या ठिकाणी जिजाऊंना अभिवादन करण्याकरता दाखल होत असते। आणि दरवर्षीप्रमाणे हा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये जो आहे तो साजरा केला जातोय। शासकीय यंत्रणा असतील, पोलीस यंत्रणा असतील, त्याचबरोबर स्थानिक जे काही नागरिक आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावर जिजाऊ भक्तांच्या स्वागताची यंत्रणा पूर्ण सज्ज झालेली आहे। आणि ही संपूर्ण चित्र जे आहे सकाळी 5 वाजल्यापासूनची गर्दी जी आपण पाहतोय आणि हळूहळू ज्या लोकांना मिळेल त्या पद्धतीने वेळ जो आहे दर्शनासाठी या ठिकाणी भाविक येताना पाहायला मिळते। आणि या ठिकाणी जिजाऊ जन्मस्थळाबाहेर ही गर्दी जी आहे बरंच काही बोलून जाते। आणि राजकीय नेते असतील, पदाधिकारी असतील, त्याचबरोबर जिजाऊ भक्त असतील या ठिकाणी जिजाऊंना वंदन करण्याकरता त्यांच्या जन्मस्थळावर दाखल होत आहे। आणि निश्चितच आज सकाळपासूनचा जो उत्साह जो आहे जिजाऊ जन्मोत्सवाचा तो आपल्याला या जिजाऊंच्या जन्मगाव सिंदखेड राजामध्ये पाहायला मिळतोय। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।